मनसे पदाधिकारी आता 3 दिवसाच्या मनसेच्या शिबिरासाठी दादरवरून निघालेले आहेत। मी सध्या उभा आहे या बसमध्ये, आपण पाहू शकता त्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत। 3 दिवसाचा आपल्या राहण्याचे आणि त्या ठिकाणी राहण्याची जी कपड्यापासून इतर व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी आपल्या सोबत घेतलेली आहेत। नेमकं राज ठाकरे 3 दिवसाचं या शिबिरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पदाधिकारी असतील कार्यकर्त्यांना सूचना देणार आहेत आणि ही आतुरतेने ही वाट पाहत या ठिकाणी 3 दिवसाच्या या शिबिरसाठी मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते इगतपुरीच्या दिशेने निघाले आहेत, बसचा प्रवास करून जात आहेत। तर काय सांगाल, आज तुम्ही इगतपुरीला जाणार आहेत शिबिरासाठी, 3 दिवसाची शिबिर आहेत, नेमकं काय राज ठाकरे बोलणार याकडे लक्ष सगळ्यांचं लागले, तुमच्या काय भावना आहेत? सेम बरोबर आहे, आमचं लक्ष लागलं। तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? कारण पहिल्यांदाच यावेळेला आपण पाहिलं तर एवढी मोठी शिबिर होते, याआधीच महाबळेश्वरला एक शिबिर घेतली होती, त्यानंतर शिवसेना सोडण्याचा एक निर्णय राज ठाकरे यांनी घेतलेला आणि आज पुन्हा एकदा ही शिबिर आहेत, कसं पाहत आहे? नाही, या अगोदर एकदा नाही अनेकदा शिबिरं झालेली आहेत, असं काही नाही आहे, शिबिरं अनेकदा झालेली आहे, त्याचाच एक भाग आहे। दर 4 वर्षांनी शिबिर होतं, त्यातला हा एक भाग आहे। यंदाही ते 4 वर्षांनी होणारं शिबिर यंदा होत आहे। कसा उत्साह आज वाटतोय? नाही, उत्साह आहे ना, उत्साह नेहमी असतो तसा उत्साह आहे, त्यामुळे उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे की नेमकं शिबिरात काय मार्गदर्शन होईल, पुढील वाटचाली संदर्भात काय मार्गदर्शन होईल, राजसाहेब काय मार्गदर्शन करतील याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे, त्या ठिकाणी सगळेजण निघाले। किती दिवसाची ही ट्रिप असणार आहे, कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली? ते 3 दिवसाची ट्रिप आहे। व्यवस्था काय, तिकडे ते रिसॉर्ट आहे, रिसॉर्टला खाण्याची सगळी व्यवस्था आहे, तिकडे हॉल आहे, हॉलमध्ये सेमिनार होईल, रेग्युलर जे शिबिर असतं तसं शिबिर होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, काय वाटतं राज ठाकरे हे नेमकं काय राज आहे या मेळाव्यात? अशा प्रकारची एक वेगळी भावना पदाधिकाऱ्यांमध्ये, काय वाटतं तुम्हाला, काय राज असतो? सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत, त्याप्रमाणे आमचाही पक्ष लागलेला आहे। त्या पक्षाच्या तयारीचा हा सेमिनार आहे किंवा हे आमचं शिबिर आहे, त्यातला एक भाग आहे आणि तो भविष्याची वाटचाल जी काय आहे त्या दृष्टीने त्याचं महत्त्वाचं राहील। एकंदरीत पाहायला गेलं तर ही 3 दिवसाची शिबिर आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या शिबिराला महत्त्व आलेलं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।